नमस्कार मंडळी. तर आता पितृपक्ष चालू होतोय आणि पितृपक्षामध्ये काहींना खूप प्रश्न पडलेले असतात की घरामध्ये 2, 3, 4 भावंड असतील तर सगळ्यांनीच पित्र जेवायला घातले पाहिजे का? किंवा एखाद्या घरामध्ये एकच मुलगा असतो आणि तो हयात नसल्याने त्या सुनेने पित्र जेवायला घातले पाहिजे का? घरात जर सुतक पडलेलं असेल तर पित्र कशी जेवायला घालावीत? पितृपक्षामध्ये काही नवीन वस्तू काही खरेदी करावीत का? काही जण देव्हाऱ्यावरती पितरांचे टाक ठेवतात, तर ते टाक ठेवले पाहिजे की नाही ठेवले पाहिजे, हे सगळ्या शंकांचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. आता आपण पहिला प्रश्न पाहूया. तर आपल्या घरामध्ये 2 भावंड असतील, 3 असतील किंवा 3 पेक्षा जास्त भावंड असतील तर सगळ्यांनी पित्र जेवायला घातले पाहिजे का? तर मंडळी, आपल्या हिंदू शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की भाऊ जर वेगवेगळे राहत असतील, सगळ्यांच्या चुली वेगळे असतील तर आपल्याला पित्र वेगवेगळे हे घातलेच पाहिजे. पित्रांचं असं असतं, एका भावाने श्राद्ध केलं किंवा पित्र जर जीव घातले तर त्याचं फळ दुसऱ्या भावाला मिळत नसतं. त्यामुळं सगळ्यांनीच हे पित्रांचं केलं पाहिजे. आता दुसरा प्रश्न पाहूया आपण. आपल्याला जर पितरांची पितृशांती करायची असेल तर ती नेमकी कुठं केली पाहिजे? तर मंडळी, काही वेळेस काय होतं, आपल्या जीवनामध्ये विनाकारण अडचणी ह्या येत राहतात. त्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि आपण वैतागून काय करतो, जे आपले गुरुजी असतात, ब्राह्मण असतात, त्यांना आपल्या पत्रिका दाखवतो. मग पत्रिका पाहून सुद्धा ते ब्राह्मण काय सांगतात, तुम्हाला पितृदोष आहे, तुम्हाला पितृशांती करावी लागेल किंवा नारायण नागबली हा करावा लागेल. तर यामध्ये महत्त्वाच्या विधी कोणकोणते येतात ते पाहूया आपण. यामध्ये त्रिपिंडी श्राद्ध आणि दुसरं म्हणजे कालसर्प शांती आणि तिसरं नारायण नागबली. तर हे श्राद्ध जे 3 आहेत खूप महत्त्वाचे आहेत. तर यालाच शास्त्रशुद्ध पद्धतीने श्राद्ध घालणं असं सुद्धा म्हणतात. तर मंडळी, शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्हाला हे श्राद्ध जर घालायचे असतील तर उत्तर प्रदेशामध्ये वाराणसी, महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर आणि बिहारमध्ये गया, तर या 3 ठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने पितृशांती केली जाते. पण काहींना इतक्या लांब जाऊन पितृशांती करणं शक्य होत नाही, कारण खूप लांब आहे. तर अशाने काय करावं, आपल्या ब्राह्मणांना विचारून आपल्या ब्राह्मणांकडून ही पितृशांती आपल्याच भागामध्ये केली तरी चालते. आणि ज्यांना शक्य होते त्यांनी तिकडे जाऊन जर पितृशांती केली तर पितृदोष हा 100% दूर होतो आपला. आता पुढला प्रश्न पाहूया आपण. पितृपक्षामध्ये आपल्याला सुतक पडलं तर काय करावं? जर पितृपक्षामध्ये सुतक पडलं तर ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्या व्यक्तीची तिथी जर सुतक संपल्यावर येत असेल तर तुम्ही पित्र जेवायला घालू शकता. आणि त्या व्यक्तीची तिथी जर सुतक काळामध्ये येत असेल तर आपण पित्र जेवायला घालायचे नसतात. अशा वेळेस आपण काय करायचं, जी सर्व पित्रे अमावस्या येते पहा घट बसायच्या आधी, तर त्या अमावस्येला आपण हे पित्र जीव घातले तरी चालतात. आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. एखाद्या स्त्रीचा पती जर हयात नसेल तर तिने सासू सासऱ्यांचं श्राद्ध हे घातलं पाहिजे का? तर याचं उत्तर असं आहे, पतीच्या वतीने ती स्त्री अमान श्राद्ध करू शकते सासू सासऱ्यांचं, आणि आपल्या पतीचं आपल्या मुलाच्या हातून ती श्राद्ध करू शकते. तर अमान श्राद्ध म्हणजे काय बरं? तर एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही बटाटे, तीळ, तेल, खोबरं, नारळ हे तुम्हाला काही द्यायचं आहे, शिदा, ते तुम्ही दान करायचं आहे. याला अमान श्राद्ध असं म्हणतात. किंवा तुम्ही हे दान ब्राह्मणांना सुद्धा शिदा म्हणून देऊ शकता. आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. एखादा व्यक्ती जर मृत्यू झालेला असेल तर वर्षभर महिने वळून घ्यावा लागते. म्हणजे एखाद्या व्यक्ती त्याच्या नावाने जीव घालायचा वर्षभर, आणि वर्षांनी मग वर्ष श्राद्ध हे कार्यक्रम होतो, श्राद्ध झालं जातं आणि त्यानंतर ब्राह्मण आपल्याला तिथी देतात. तर ही तिथी जी आहे ही ब्राह्मणांकडूनच काढायची असते, आपल्या मनाने कधी धरायची नसते. आणि मग आपण त्या तिथीनुसार पित्र हे जेवायला घालायचे असतात. आता मंडळी, काही वेळेस असं पण होत असतं, आपण पितृशांती केलेली असती, आपण पित्रांना जेव पण घालत असतो वेळेची वेळी, पित्रांचं सगळं करतो, आपण सगळं काही करतो, तरी पण कधी कधी काय होतं, आपला त्रास हा वाढतच जातो, कमी काही होत नाही. तर याच्या मागचं कारण असं आहे, आपल्याला जर जास्त त्रास होत असेल तर आपल्याला एक विधी करून आपल्याला फरक पडत नाही. आपल्याला जो फरक पाहिजे असतो तो. किंवा कधी कधी असं पण होत असतं, आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतात, खूप संकट येतात, खूप त्रास वाढतो आणि तो अचानक कमी होऊन जातो, आपला त्रास नाहीसा होतो. तर मंडळी, तुमच्या घरामध्ये असाच कोणाला त्रास होत असेल, तुमच्या घरामध्ये काही ना काही संकट येत असतील, तुम्हाला काही ना काही प्रॉब्लेम होत असतील, तर तुम्ही तुमच्या घरातल्या सगळ्यांच्या पत्रिका एकदा तुमच्या गुरुजींना दाखवा, ब्राह्मणांना दाखवा. ते तुम्हाला सांगतील प्रॉब्लेम काय आहे, कुठं आहे. तुम्हाला पितृदोष जर असेल तर ते तुम्हाला काही विधी करायला सांगतील, तर त्या विधी नक्की करा, तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. तर आता आपण पुढला प्रश्न पाहूया.
तर मंडळी, आपल्या घरामध्ये अजून पण आपण मृतांचे टाक ठेवतो, म्हणजे जे मुखवटे बनवत असतात ते. तर आपले 5 देवांचे मुखवटे असतात, टाक असतात, आणि आपण त्यांच्याबरोबर मृतांचे टाकसुद्धा ठेवत असतो. तर शक्यतो ते ठेवत नाही आपल्या मंदिरामध्ये, देवाऱ्यात ठेवत नाहीत. पण तुम्ही ठेवत जर असताल तर त्याची काळजी नक्कीच घ्यायची. जे देवांचे टाक असतील, आपले मृतांचे टाक असतील, ते आपण धुतो पहा आपले देव धुवायला काढल्यानंतर. तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जातं आणि त्याला काय होतं, थोडीशी अशी बुरशी लागल्यासारखी होते किंवा त्यांना छिद्र पडतात. तर याच्यामुळं काय होतं, आपल्याला पितरांचाही त्रास होतो आणि देवांचे मुखवटे खराब झाल्यानंतर त्याचाही आपल्याला त्रास होत असतो. त्यामुळे काळजी घ्यायची, ते देवांचे मुखवटे खराब नाही झाले पाहिजे, वेळेची वेळी ते व्यवस्थित बदलले पाहिजे. आणि आपण काय करतो, जे मृतांचे फोटो असतात ते आपण भिंतीवर लावून देतो. तर त्याचीही आपण काळजी घेतली पाहिजे. मृतांचे फोटो आहे ते दक्षिण दिशेकडल्या भिंतीला लावले पाहिजे, लावायचे असतील तुम्हाला तर. तसं तर लावले नाही तर चांगलंच आहे, आपण ते ठेवून द्यायचे एखाद्या चांगल्या सुरक्षित ठिकाणी. आणि आपण ते पितरांच्या वेळेस काढायचे, अक्षय तृतीयाच्या वेळेस काढायचे आणि त्यांचं पूजन करायचं, नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर पुन्हा ते व्यवस्थित ठेवून द्यायचे. असं केल्यानंतर खूपच चांगलं, कारण वरती लावले भिंतीला जर टांगून ठेवले तर त्यांचा जीव टांगणीला लागल्यासारखं होतं आणि त्यांचा आपण जितकं चेहरा पाहत राहू तितकं ते पुनर्जन्म जर त्यांचा झालेला असेल तर त्यांच्या आत्म्याला तितकाच त्रास होत असतो. आपण त्यांना जितकं आठवण त्यांची काढू तितकं. त्यामुळे आपण भिंतीवर ते फोटो नाही लावले पाहिजे शक्यतो. ते आपण फोटो एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेवून दे. आता पुढला प्रश्न पाहूया आपण. काहींच्या खूप वेगवेगळ्या धारणा आहेत. पितृपक्षामध्ये काही नवीन खरेदी करू नये, काही नवीन घेऊ नये. काहींची अशी धारणा आहे की पितृपक्षाचा काळ हा अशुभ मानला जातो, त्यामुळे या काळामध्ये काही नवीन वस्तूची खरेदी करू नये अशी मान्यता आहे. पण मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार हा समज चुकीचा मानला जातो. पितृपक्षाच्या दिवसामध्ये कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणं हे अशुभ मानले जात नाही, असं मी नाही, शास्त्र सांगतं. पितृपक्षाच्या काळामध्ये आपण काही खरेदी केल्या वस्तू, वस्त्र, काही तुम्ही खरेदी करा, ते पितरांना समर्पित होतं अशी धारणा आहे. काही ठिकाणी अशी मान्यता आहे, असं मानलं जातं. तर काही ठिकाणी पूर्वजांचे स्मरण श्रद्धापूर्वक करावे. श्राद्ध, दर्पण, पिंडदान यासारखे श्राद्ध करून पूर्वजांना नमन करावे. यासारखे कार्य करून पूर्वजांना नमन करावे म्हणून सुद्धा या काळामध्ये काही खरेदी. आणि जुन्या लोकांची अशी सुद्धा मान्यता आहे, आपल्या घरामध्ये नवीन कपडे, नवीन वाहने, नवीन काही घर वस्तू, नवीन प्रॉपर्टी असं काही खरेदी केल्याने पूर्वज आपल्या वारसांना आशीर्वाद देत नाही अशी सुद्धा मान्यता आहे. पण अशा काही धारणेला शास्त्रानुसार काहीच आधार नाही आहे. हे जरूर मान्य आहे, पितर पंधरवाड्यात काही वाईट कृत्य करू नयेत, तसं तर गैरवर्तणूक कधीच करू नये. आणि पितर पंधरवाड्यात महत्त्वाचं म्हणजे खोटं बोलू नये. छोटे छोटे जीवजंतू, प्राणी, पक्षी यांना इजा पोहोचू नये याची काळजी घ्यावी, त्यांना मारू नये. आणि महत्त्वाचं म्हणजे गौमातेला रोज घास द्यावा, तिची पूजा अर्चा करावी, तिची सेवा करावी. आणि या काळामध्ये अन्नदानाला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे, अन्नदान करावं. अतिथी देवो भव अशा कारणाने आपल्या घरामध्ये अतिथी जर पाहुणे आले तर त्यांचा अपमान करू नये, त्यांना जेवण केल्याशिवाय जाऊ देऊ नये अशी मान्यता आहे. पितृ पंधरवाड्यामध्ये आपले पूर्वज पृथ्वी तलावर आपल्या वारसांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यामुळे आपण जर नवीन वस्तू घेतली, नवीन काही प्रॉपर्टी घेतली, काही तुम्ही इवन काही घ्या, तर पूर्वज ते पाहून आनंदितच होतील, खुश होतील, त्यांना काही वाईट नाही वाटणार. तर मंडळी, अशाच प्रकारे श्राद्ध पक्षाला अशुभ मानणं हे चुकीचं आहे असं मी नाही, शास्त्र सांगतं. आपल्या वारसांची प्रगती पाहून पूर्वजांना तर समाधानच मिळणार. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कोणत्याही कार्याची सुरुवात ही गणेश पूजनानेच होत असते आणि पितृपक्षानंतर नवरात्रीला सुरुवात होत असते. त्यामुळे मंडळी, विघ्नहर्ताच्या पूजनाने सुरू केलेलं कार्य हे अशुभ कसं असू शकतं बरं? आणि याच कालावधीमध्ये दुर्गादेवीच्या आगमनाची चाहूलसुद्धा लागत असते. त्यामुळे पितृपक्षाचा काळ हा अशुभ कसा बरं असू शकतो? हे हिंदू शास्त्रानुसार सरळ चुकीचं आहे. तर मंडळी, छोटीशी माहिती, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.